नक्की सध्या जर पाहायला गेलं तर संपूर्ण बारामतीकर जे आहे ते संपूर्ण व्यक्त करत असल्याचे पाहायला मिळत आहे। आज हमने खोया है और बहुत बहुत दुख हो रहा है सब ये सब जान के। ऐसी यादें हैं जो आपने उनसे सीखी है और आगे जाके आपको लाइफ टाइम वो याद रहते हैं? नहीं, जब मैं पहली बार विधायक बन के विधिमंडल में गया था तो उन्होंने हमारा कामकाज कैसे होना चाहिए, अपने भाग के प्रश्न कैसे रखने चाहिए, विधायक बन के आपकी जिम्मेदारियां क्या हैं, ये हमें बैठ के उन्होंने बहुत अच्छी तरह समझाया था और वो सीख हमारे साथ हमेशा रहेगी। महाराष्ट्राने आपला लाडका दादा गमावला आहे आणि एवढं मोठं नेतृत्व महाराष्ट्राने अनेक दशकांची त्यांची ती महाराष्ट्राची सेवा ही आपल्या डोळ्यासमोर आहे। आम्ही जेव्हा विधिमंडळात नवीन आमदार म्हणून गेलो तेव्हा बारकाव्यानं आमच्याकडे त्यांचं लक्ष असायचं। ते आम्हाला नेहमी काही आमच्याकडून कामं कशी करायला पाहिजेत, विधिमंडळाचं कामकाज कसं आहे, आमदार म्हणून आपल्या जबाबदाऱ्या काय असतील हे नेहमी ते आम्हाला बसून समजून सांगायचे। काही आमच्याकडून कामामध्ये कुठं कमी हो जास्त होत असेल तर बोलून सल्ला द्यायचे आणि ते खरं तर सगळ्यांसाठीच म्हणजे कुठल्याही पक्षाचा आमदार त्यांच्याकडे जरी गेला तर कधी त्याच्यात भेदभाव नसायचा, नेहमी सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं। एखादं काम जरी आज होत नसेल पण त्याचा पाठपुरावा कसा करायचा, त्याच्यानंतर त्यांच्याकडून जी आम्हाला शिकवण मिळाली की महाराष्ट्राचं हित हे नेहमी डोळ्यासमोर ठेवून पारदर्शकपणे आपण काम करावं, लोकसेवा हीच त्यांच्या खऱ्या अर्थानं त्यांच्याकडून आम्ही शिकलो आणि तीच प्रेरणा आमच्या समोर राहील। काही मोजके नेते आहेत ज्यांच्यासाठी महाराष्ट्र आधी हळहळला होता, आताही हळहळला, त्यामध्ये आणि आता अजित आणि आता महाराष्ट्रामध्ये जी नेतृत्व महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून कानाकडून लोकांनी उभं केलं, कधी कधी वाटतं की महाराष्ट्राला अशी काय दृष्ट लागली की अशी लोक आपल्यातून ते लवकर घेऊन जातात की महाराष्ट्राची अजून दीर्घकाळ सेवा त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षित होती। एक मोठं नेतृत्व, एक मोठा चेहरा ज्यांनी ग्रामीण भागाला बांधलं, सहकार क्षेत्राला बांधलं, साखर कारखानदारीमध्ये असेल आणि प्रत्येक गाव जिल्हा आपलं शहर आपलं गाव किती सुंदर असावं, कसं त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या माध्यमातून विकास निधी, अर्थसंकल्प ह्या सगळ्या गोष्टी की महाराष्ट्राला बांधून ठेवण्याचं काम ज्यांनी केलं ते आपल्यात आज नाही आहे। ती मोठी पोकळी आहे कधी न भरून येणारी, पण त्यांच्या कार्याची प्रेरणा, त्यांचं काम करण्याची पद्धत ही आम्हा सर्वांनाच प्रेरणादायी आहे। आणि राजकारणामध्ये आपल्यासमोर काही उदाहरण असावं, आपण कुणासारखं काम करावं तर लोकांमध्ये एक अपेक्षा असते की तुम्ही दादासारखं काम केलं पाहिजे आणि तीच प्रेरणा घेऊन आम्ही सर्वजण येणाऱ्या काळामध्ये आपापल्या भागामध्ये काम करू। थँक्यू। तर धीरज देशमुख यांनी सुद्धा आता प्रतिक्रिया दिली आहे। अशा पद्धतीनं दादांचं लवकर जाणं हे अतिशय वेदनादायी आहे। अजून काही वर्ष दादा राज्याची सेवा करू शकले असते, मात्र अशा पद्धतीनं ते अनपेक्षित निघून गेलेत। महाराष्ट्राला दृष्ट लागली आहे असं यावेळी देशमुख यांनी म्हटलं।